प्राचीन राजे रजवाडे इंग्रजांच्या राजवटीत यासाठी मंदिरांच्या देखभालीसाठी निर्वाहासाठी काही इनाम जमिनी दिल्या आहेत, परंतु ट्रस्ट कायद्यानं त्या इनाम जमिनीवरील हक्क निघून गेला. सेवा मात्र बंधनकारक राहिल्या. तर काही जमिनी सामाजिक विकासासाठी सरकारनं विनामोबदला ताब्यात घेतल्या, तर काही जमिनी गावातील वजनदार व्यक्तींनी त्यावर कब्जा केला. दुसरं उपजीविकेचं साधन नसल्यानं गरीब गुरव पुजारी आहेत तेथेच राहिलेत. गेल्या अनेक वर्षे यावत गुरव समाजाच्या संघटना व सरकार यांच्यात अनेक वर्ष संघर्ष सुरू असून गुरुवांच्या विविध माध्यमांचा शासन विचार करतं ना गाव. त्यामुळे देव उजेडात आणि गुरव अंधारात अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. महाराष्ट्रात गुरव समाजाची लोकसंख्या अंदाजे 11 ते 12 लाख आहे. परिणामी गुरव समाजाचा इनाम जमिनीचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी कोल्हापूर येथे अखिल भारतीय गुरव समाज संघटनेच्या झालेल्या राज्यस्तरीय मेळावा वधूवर सूचक मेळावा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी सभापती आर.डी. पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, शिवराज नायकवडी, सतीश सूर्यवंशी, बाळासाहेब क्षीरसागर, अनिल गुरव, नितीन ढेपे, मल्लिकार्जुन गुरव, गणेश फुलारी, हरिश्चंद्र धोत्रे, अनिल कवाडे, अण्णासाहेब गुरव, नंदकुमार निळकंठ, बाळासाहेब गुरव, विनोद शिंगे आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश विश्वनाथ गुरव कोची हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार जिल्हाध्यक्ष धनाजी गुरव, खजानीस दत्तात्रेय गुरव, सरचिटणीस भैरू गुरव, कार्याध्यक्ष सहदेव गुरव व कृष्णात गुरव आदी मान्यवरांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर येथील गुरव समाजाच्या सांस्कृतिक हॉलचा प्रश्न येणाऱ्या मार्च महिन्यापूर्वी निकाली काढला जाईल असे आश्वासन दिलं. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.